गणेश बिटला या 32 वर्षाच्या तरुणाकडून 10 मोटरसायकली सदर बाजार पोलीस ठाण्याकडून जप्त केल्या आहेत, अशी माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरसिंग अंकुशराव यांनी दिली। 2019 मध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री तांबडे साहेब यांनी जी क्राईम मीटिंग घेतली होती, सदर मीटिंगमध्ये मोटरसायकल चोरीबद्दल त्यांनी एक विशेष सांगितलं होतं की सदर बाजार पोलीस स्टेशन, जेल रोड, फौजदार चौडी असे काही अफेक्टेड आणि विजापूर नाका 4 पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचे गुन्हे जास्त आहेत, तर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करा। त्यावरून आम्ही आमचे DBची जी टीम आहे, PSI कैलास कांबळे, हेड कॉन्स्टेबल बोराटे, पोलीस कॉन्स्टेबल काळजे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल आबू शेख, पोलीस कॉन्स्टेबल तांबोळी यांना आम्ही सगळ्याला आदेशित केलं होतं आणि त्याप्रमाणे आमची सर्व टीम कामाला लागलेली होती। तर आमच्याकडे 40/2019 कलम 379 प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता। तर त्याच्यामध्ये आम्ही जे काही आमच्याकडे फुटेज होतं, त्या फुटेजवरून आम्ही तो संशयित आरोपीचं हे करत होतो। तर तसा आरोपी आम्हाला 70 फूट रोड या ठिकाणी DB टीमला आमच्या मिळून आला आणि त्या आरोपीला आम्ही आणून व्यवस्थित त्याचं इंट्रॉगेशन केलं। तर इंट्रॉगेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे जे आमच्याकडे जी मोटरसायकल चोरीला गेलेली होती ते मोटरसायकल त्याच्यामध्ये सापडली आम्हाला आणि त्याचबरोबर त्याच्याकडे आणखीन आम्ही जास्त सखोल चौकशी आणि इंट्रॉगेशन केल्यावर आम्हाला त्याच्याकडं एकूण 10 मोटरसायकली अंदाजे 3,51,000 रुपये किमतीच्या त्याच्याकडून आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि सदर आरोपी आणि त्या मोटरसायकल सध्याला आमच्या ताब्यात आहे। सदरची जी कामगिरी आहे हे माननीय पोलीस आयुक्त श्री तांबडे साहेब, माननीय DCP झोन सर श्री गायकवाड सर आणि डिव्हिजन 2 ACP सकळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस स्टेशनची DBची टीम, PSI कांबळे, हेड कॉन्स्टेबल बोराटे, पोलीस कॉन्स्टेबल काळजे, पोलीस कॉन्स्टेबल बडुरे आणि पोलीस कॉन्स्टेबल जाधव, आबू शेख, नाईक पोलीस कॉन्स्टेबल तांबोळी आणि ASI घोडके या सर्व टीमनं आमची ही कामगिरी केलेली आहे। तर मी असं एक आव्हान करतो की ज्यावेळेस आपण कुठं मोटरसायकली ज्या आपली पार्क करतो, तर जनरल CCTV ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी आपण आपल्या मोटरसायकल पार्क केल्या, जर ते कुणी त्या मोटरसायकलला काही छेडछाड करत असेल किंवा तिचं काही लॉक काढायचा प्रयत्न करत असेल किंवा आणखीन डिकी वगैरे हे करत असेल तर ते आपल्याला CCTVमध्ये होते, त्याच्यामुळं पोलिसांना ते पकडण्यासाठी थोडं सोपं जातं।